सुप्रभात. माझ्या कवितेचे नाव आहे एक तरुण मुलीची रोजनिशी आणि मी. पुस्तकालयात शोधत होते पुस्तक मी कशी बशी. पुस्तक शोधता शोधता भेटली एक तरुण मुलीची रोजनिशी. पुस्तकाचे शीर्षक पाहताच ठरवले वाचायची हीच आता. मग काय, उघडले पुस्तक आणि सुरू केली वाचायला ही अंशिका. जसा जसा वेळ गेला रुजले मी त्या अक्षरात. जशी पान पलटत गेले दडले मी त्या पुस्तकात. हळूहळू वाटायला लागले की आपणच की ही अंशी केली. तिच्या या रोजनिशी ती दुःखी असल्याचे वाचले की गहीवरून मारावं वाटायची तिला एक गोड. ज्यूवर उसाळले पर्वत हिटलरच्या राजकारणाचे. क्रूर नियम कायदे फक्त ज्यूंसाठीच मरणाचे. अशा स्थितीत फ्रँक वँडॅन आणि डसेल परिवार लपून राहू लागले गुप्त निवासात. जगण्याची लालसा म्हणून कसे कसे काढले 2 वर्ष त्या अज्ञातवासात. आपल्या स्नेहकारांना आपल्यासोबत वाचवू शकत नाही याचा पश्चाताप आणि सतत त्या कोंडलेल्या निवासात राहून सगळ्यांच्या चिडचिडाचा वेगळाच व्याप. नभातून पाण्याऐवजी होते विनाशकारी परमाणूंची वर्षा. तुम्हीच सांगा अशा स्थितीत काय होत अशी एका 13 वर्षीय अंशी दशा. तिला कधी भेटले नाही म्हणून जाणत नाही हे म्हणणे अतिशय चूक. किडीच्या रूपात मी तिला जाणलं समजलं. तिने सुद्धा नकळत दिली जगण्याची मोठी शिकवणी. पुस्तकात अंशी रोजनिशी इथेच संपली. हे शब्द पाहताच अवर्णनीय दुःख आढळले आणि तिच्या मृत्यूचे वाचल्यावर डोळ्यातून अश्रू उषाळले. तिच्या जागी मी असते तर कदाचितच तशा स्थितीत एवढी प्रसन्न आणि सकारात्मक असते. जर मला ही रोजनिशी मिळालीच नसती तर मोठ्या आपत्तीतही एवढं प्रसन्न राहता येते हे मी कधी शिकलीच नसते. धन्यवाद.